राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटच्या वतीनं औंढा तहसील या ठिकाणी समाज कल्याण सभापती मुनीरभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा काळी दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय। औंढा येथील तहसील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठविण्यात आला। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदन देताना पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधलं। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून सणाच्या काळात निषेध म्हणून काळी दिवाळी साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आम्ही शेतकरी वर्ग काळी दिवाळी मनविण्याच्या तयारीत आहोत। आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तहसीलदार मार्फत। ह्या निवेदनामध्ये आम्ही सरकारच्या या फसवेगिरीच्या घोषणेचे उल्लेख केले। पहिली गोष्ट, सरकारने 33,000 कोटी रुपये पॅकेज घोषित केले, परंतु सरकारला कुठेही 33,000 लागणार नाहीत। ज्या पद्धतीने ते पैसे शेतकऱ्यांना द्यायले त्या पद्धतीने फक्त आमच्या हिशोबाने 15,000 कोटी लागणार आहेत। म्हणजे तिथंच 50% हे फसवेगिरीची घोषणा आहे। दुसरी गोष्ट, जे शेतकऱ्यांना शासन 8,500 रुपये हेक्टरी अनुदान द्यायले, ते अनुदान 50,000 रुपये हेक्टरी द्यावी अशी आमची मागणी होती। त्यांनी फक्त तोंडाला पानं पुसलेत आणि 8,500 रुपयाची घोषणा केली। त्यांची दुसरी घोषणा, शेतकऱ्यांच्या विहिरी जे नदीकाठचे आणि नालेकाठचे जे वाहून गेलेत, भरल्या गेलेत गाळांनी किंवा पडल्या गेलेत, त्यासाठी 30,000 रुपयाची घोषणा त्यांनी केली। ते नगण्य घोषणा आहे, कारण शेतकऱ्याला एखादी विहीर उपसायची असेल आणि एखाद्याचं कटरा बांधायचा असेल तर 1.5 लाखाच्या वर लागते। तिसरी शासनाची घोषणा जी आहे ती आहे खरडून गेलेल्या जमिनी, जे शेतकऱ्यांच्या गेल्यात, वड्याकाठच्या नदीकाठचे जे खरडून गेलेत हजारो हेक्टर जमीन, त्या हजारो हेक्टर जमीनसाठी त्यांनी फक्त 47,000 रुपये हेक्टरी हे अनुदान घोषित केलेलं आहे। आणि कुठेतरी खोटारडेपणा केलंय की 3 लाख रुपये MREGS मधून आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही शेतकऱ्याच्या बांध्यावर या आणि बघा MREGS चे लेबर कामाला यायलेत का। कारण MREGS चे पैसे 6-6 महिने वर्ष मस्टरचे पैसे भेटणार। आज आम्ही MREGS च्या भरोश्यावर ज्या शेतकऱ्यांनी हजारो गोठे बांधलेत, 3 वर्षापासून त्या गोठ्याचे पैसे नाहीत, तर आता उद्याची रबी पेरणी करण्यासाठी कोण MREGS च्या कामावर येईल आणि कोण आमची जमीन बरोबर करून देईल, हा मुद्दा आहे। तर ते शासनाने 3 लाख रुपये हे शेतकऱ्यांना नगदी दिले पाहिजे। म्हशी आणि गायीसाठी किंवा जनावरांसाठी त्यांनी 37,000चं पॅकेज जे डिक्लेअर केलंय, मला सांगा, एक चांगली शेळी घ्यायला आपण बाजारात गेलो तर 30 ते 35,000 रुपये लागायलेत। जनावर कसे 35,000 मध्ये किंवा 37,000 मध्ये जनावर कसं येईल, तर त्याला अवरेज 1 लाख रुपये दिले पाहिजे। आणि हे दिल्यानंतरच काहीतरी दिवाळी साजरी तर नाही, परंतु आमचं काम आमचं चांगलं होईल। आम्ही कुठेतरी या संकटामधून बाहेर निघू, कुठेतरी आम्हाला मदत दिल्यासारखं होईल। ही तुटपुंजी जे मदत दिली का हे दाखविण्यासाठी जे दिल्या गेली, आणि जे घोषणाबाजी सरकारच्या ज्या फोल आहेत, ज्या घोषणाबाजी होतात परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी होत नाही। सरकारने दिवाळीच्या आधी पैसे देतो म्हणून सांगितलं, 8,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे टाकायलेत, जे की रबी पिकासाठी 10,000 रुपये हेक्टरी घोषित केले, तेही पैसे शेतकऱ्याला देईनात। म्हणजे नेमकं हे पूर्ण फसवेगिरीची सरकारची घोषणा आहे। म्हणून आम्ही ते आज तहसीलदार साहेबांकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की तुमची फसवेगिरीची जी घोषणा आहे ती घोषणा बंद करा, आणि चांगलं शेतकऱ्यांना तुम्हाला द्यायचं असेल, त्यांची दिवाळी चांगली साजरी करायची असेल तर हे मी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी त्यांनी दिलं तर शेतकऱ्यांचं भलं होईल, हेच सांगण्यासाठी आम्ही आज तहसीलवर आलो आणि तहसीलला निवेदन दिले। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, औंढा, हिंगोली।